JSW फेज 3 प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम पाठिंबा। स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, राजाभाई केणी। जनसुनावणीत सामील होण्याचे शिवसेनेचे आवाहन। पेण तालुक्यातील वडखळी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या JSW कंपनीच्या फेज 3 प्रकल्पाला शिवसेनेने ठाम पाठिंबा दर्शवला आहे। या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून शिवसेना स्थानिकांच्या हक्कासाठी नेहमीच पुढे राहणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले। ते हेमनगर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। येत्या 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। मात्र हा प्रकल्प प्रदूषणमुक्त असावा आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम रोजगार मिळालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। राजाभाई केणी पुढे म्हणाले की प्रकल्प गॅसवर चालणार असून प्रदूषण होणार नाही असा विश्वास कंपनीने दिला आहे। मात्र स्थानिकांचा गैरफायदा घेत परप्रांतीयांना प्राधान्य दिल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। नोकरभरती करताना 15 किलोमीटर परिसरातील तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि त्यानंतर इतर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले। कोक प्लांटच्या अफवांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, कारण हा प्रकल्प सुरक्षित आणि प्रदूषणविरहित आहे। त्यामुळे स्थानिकांनी या जनसुनावणीला पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले। 22 ऑगस्टला JSW कंपनीच्या थर्ड प्लॅन्ट साठीची जनसुनावणी लावण्यात आलेली आहे। त्या जनसुनावणीच्या अगोदर आम्ही कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर आम्ही चर्चा केली। शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने चर्चा करण्यात आली। त्यावेळेला आम्ही सांगितलं आमचा डेव्हलपमेंटला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आणि नसणार आहे। आम्ही डेव्हलपमेंटचं स्वागतच करणार आहे आणि JSWचा जो थर्ड प्लॅन्ट येत आहे त्याचं पण आम्ही स्वागत करणार, त्याला पण आम्ही पाठिंबा व्यक्त करणार आहोत। परंतु जो प्लॅन्ट तयार झाल्यानंतर चालू झाल्यानंतर तिथे जी मोठ्या प्रमाणे रोजगार निर्माण होणार आहे आणि तो रोजगार निर्माण झाल्यानंतर जिथे नोकर भरती तुम्ही करणार आहात ती नोकर भरती स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे। आणि स्थानिक म्हणजे पहिली तुम्ही भरती करताना कंपनीच्या 15 किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या तरुणांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे। तिथे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची परप्रांतीची जर भरती प्रक्रिया करणार असाल त्यावेळेला आम्ही तुमच्या गेटवर येऊन तिथे आंदोलन करू आणि ती नोकर भरती थांबवण्यात येईल। आणि त्यामुळेच आम्ही ह्या कंपनीच्या बाजूने आणि कंपनीला आणि या सर्व जिल्ह्यातील जनतेला आम्ही आव्हान करत आहे की इथे येणारा JSWचा थर्ड प्लॅन्ट असेल किंवा आणखी कुठल्याही कंपनीचा प्रोजेक्ट असेल त्याचं आम्ही स्वागतच करणार आहोत। कारण रोजगारीचा प्रश्न एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। आज JSWचे 2 प्लॅन्ट चालू आहेत, त्यामुळे आज अलिबाग तालुका, रोहा तालुका आणि पेण तालुक्यामधले जवळजवळ 80% लोक ही स्थानिकच आहेत आणि जी काही परप्रांतीची लोक भरण्याचा प्रयत्न करत त्यावेळेला आम्ही त्या पद्धतीने आम्ही पार्टीच्या वतीने त्यांना निवेदन देऊन ती परप्रांतीची भरती थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्थानिकांची रोजगार नोकर भरती व्हावी यासाठी आमचा आग्रह असेल। करोना काळामध्ये जे कंपनीचे मालक संजन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचा मी आभार व्यक्त करतो की करोनाच्या महामारीच्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्यालाच नाही पूर्ण महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवून पूर्ण जो जनतेमध्ये जीवितहानी होत होती त्यावेळेला ह्या कंपनीच्या मार्फत ऑक्सिजन पुरवून चांगल्या प्रकारे लोकांना उपयोगी पडणारं एक साधन निर्माण केलं होतं। आणि कंपनीच्या माध्यमाने आता पूर्ण या तिन्ही तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये CSRचा फंड सुद्धा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये देऊन या परिसरामध्ये जिल्ह्यातील सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या माध्यमातून हातभार लागत आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनी प्रत्येक पंचायती दत्तक घेत आहे। त्या आम्ही जनसुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंट बरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इथे कोक प्लॅन्ट येतो आहे आणि त्या कोक प्लॅन्टमुळे प्रदूषण होणार आहे, परंतु तिथे गॅसवर चालणारा जो प्लॅन्ट आहे तो येणार आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं काही लेखी नाही तोंडी स्वरूपात ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण असणारा प्लॅन्ट हा नसणार आहे आणि त्यासाठी ती जनसुनावणी आहे। त्यामुळे जनसुनावणीला सर्व जनतेने पाठिंबा द्यायला पाहिजे, कारण जनसुनावणी होऊन तो प्लॅन झाला तर लवकरात लवकर इथे आपली लोकांना तरुणांना युवा पिढीला कामधंदा मिळणार आहे। त्यासाठी आम्ही कंपनी बरोबर असणार आहोत। 2008-9च्या दरम्यान निपॉन कंपनीच्या इथून JSW कंपनी
खरेदी झाली. JSW कंपनीने ती ताब्यात घेतली आणि त्यानंतर तिथे 2 सुनावण्या जनसुनावणी झाल्या. तर दोन्ही जनसुनावणीला आता जे लोक कंपनीला विरोध, थर्ड प्लॅनला विरोध करत आहेत, त्यावेळेला ती लोक दोन्ही जनसुनावणीला कंपनीच्या बाजूने होते. तुमचे काही स्वतःच्या वैयक्तिक हेवे दावे कंपनीच्या आणि तुमचे कुठेतरी खटकलेले आहेत आणि ते खटकल्या म्हणून त्यामुळे तुम्ही कंपनीला विरोध करत आहे, कंपनीच्या विरोधात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आणि त्या जनतेला मी आव्हान करतो की अशी की तिथे कोक प्लॅन्ट येणार आहे, तिथे प्रदूषण होणार आहे, जे असे काही लोक कंपनीच्या विरोधात आहेत ती जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात. तर मी जनतेला विनंती करतो की त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. येणाऱ्या प्रोजेक्टचं आपण सर्वांनी स्वागत करूया आणि आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन हा बेरोजगार प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने येऊन प्रोजेक्टला आपण सपोर्ट करूया.